इंदिरा निघायचं? हो मी सरांना जरा बोलतो आणि निघूया. सर येतो मी. अरे यशस्वी हो. जेवून जातो तू. नाही जेवून नको सर. ऍक्च्युली घरी न सांगता आलो आणि उशीर पण झालाय तर घरचे वाट पाहत असते. त्यात काय एवढं, इथून फोन कर आणि सांग आईला सरांकडे जेवून येतो म्हणून, बस. ऍक्च्युली भूक पण नाहीये सर. काय तू एवढा घरातल्यासारखं, तू भाषा दिनाच्या आजच्या कार्यक्रमाला तू एवढा राबलास, मला हिशोबाच्या कामात मदत केलीस, आजही आहेस. हा जेवण जा. नाही सर खरंच भूक नाहीये. मी तुम्ही तरुण पोरं ना, तुम्हाला लागलेली भूकच कळत नाही. तू बस जेवायला, फक्त 4 पोळ्या जास्त हादरशील. हा चल 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 जेवाय चल. मी आलो, हातपाय धुवून येतो. सर बाबा तुम्हाला घरचे समजून जेवायचा आग्रह करतात आणि तुम्ही घरचे बनून त्यांचा विश्वासघात केला. त्या आनंदात श्रीखंड खा. घ्या. चला बस काय जेवायला. अरे वा, श्रीखंड खातोस का? बरं खा, संपवते मग जेवूया आपण. हा चल मालती. हॅलो सानू, कुठे ते मुलाकडचे? त्यांना सांग जर तुझ्याशी लग्न करायचं असेल ना तर आधी या कार्तिकला मारा. म्हणजे कसं माझी अंत्ययात्रा आणि तुमची वरात एकत्र निघेल, नाही का? हो, फिल्मी डायलॉग कशाला मारतोय रे? तुला माहिती होतं ना मला बघायला येत आहेत म्हणून, तरी तू आला का मला न्यायला? नाही ना, मग आता फोन करून ही नाटकं का करतोयस? सानू अगं तुझी काळजी वाटते म्हणून केला मी फोन, आणि तुला असं वाटतं की मी नाटकं करतोय म्हणून? हो, काळजी वाटली असती ना तर तू आला असतास मला न्यायला इथे. आता आपण एकत्र असतो, तुझ्या घरी असतो. नाही आलास ना तू. आणि बाय द वे मला समजलंय की तू माझ्याशी खोटं बोललायस लग्नाच्या सर्टिफिकेट बद्दल. काय खोटं बोललो? कार्तिक, तू मॅरेज सर्टिफिकेट नाही घेतलंस ना? खोटं बोललास ना माझ्याशी? कोण बोललो? कार्तिक, तुझ्या भावाने सांगितलंय मला. अगं बेबी, आणणार आहे मी, या 2 दिवसात मिळणार आहे मला. तू नको टेन्शन घेऊ. कूल कूल बेबी. मला मूर्ख समजू नकोस कार्तिक. 2 दिवसात मला सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि सर्टिफिकेट घेतल्याशिवाय माझ्या समोर येऊ नकोस. रिकाम्या हाताने आलास ना तर तुझ्या काळाखाली जाळ काढेन मी. समजलं? लक्षात ठेव. कार्तिक, करे इथे काय करतोयस? ते कार्तिक, आधीच जी भानगड करून ठेवलीस ती निस्तरली नाहीये. त्याच्यात आता देशपांडे सरांच्या खिडकीखाली उभा आहेस. पटकन घरी निघायचं. दादा ते जरा काम. कार्तिक, कानाखाली जाळ काढेन मी आता. तू एक काम कर, तू रिक्षाने घरी ये. तू चल माझ्यासोबत बाई. चल चल चल.
मालती, अजी सोनियाचा दिनू असं असल्यासारखं वाटतंय का खरंच? इथे छान फरक पडलाय बघ. दीदीच्या सासरची मंडळी अचानक चांगली वागायला लागली. पैशांचा मोह केला नाही. छान मुलगाही छान मिळालाय ताईला, होकारही मिळाला. आता फक्त ताईचा होकार मिळाला ते झालं, पण ती देईल होकार. एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय आज. खरंय, अचानक डोक्यावरचा फार मोठा भार उतरल्यासारखं वाटतंय. हो ना? हो. ताईची खूप काळजी वाटत होती मला. म्हणजे तिच्या आयुष्यात मध्यंतरी तो आलेला मवाली मुलगा, त्यातून तिचं ते हरवणं, तो विचार डोक्यात येऊन रात्र रात्र मला झोपही लागत नव्हती ग, मध्येच जागायची. आता मात्र आपली सानू शहाण्यासारखी वागते ग. अहो, आहेच ती शहाणी. कधी कधी हट्टीपणा करते, एवढंच, बाकी काही नाही. आणि चुकतात हो मुलं या वयामध्ये, एवढं काय त्याच्यात. विसरून जातो मी आता ते सगळं. बरं, ते उद्याच आपलाही होकार कळवा हो त्या लोकांना. हो, कळवतो. आज खूप दिवसांनी मी शांत झोपणार आहे मालती. चला. ताई, माझं लग्न झालंय आणि माझं लग्न यांनीच लावून दिलं. सांगून टाका ना दीपूला खरं खरं काय ते. हो, सानिका खरं बोलते. तिचं आणि कार्तिकचं लग्न झालंय. ताई, एक विचारू? तुला माहितीये ना तो मुलगा चांगला नाही, तरी तू त्याच्याशी लग्न का केलंस? दीपू प्लीज, तू आई नको बोलू. माझा कार्तिक चांगला आहे किंवा वाईट आहे हे ठरवणारी तू कोण ग? दादा, सानिका चांगली मुलगी नाहीये हे ठरवणारा तू कोण? माझ्या बायकोबद्दल चांगलं वाईट बोलण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू उद्या एखाद्या मुलीवरती जीवापाड प्रेम केलंस आणि जर मी तिच्याविषयी वाईट बोललो तर चालेल तुला? सांग ना, चालेल तुला? नाही चालणार ना. मग बोलताना पण ना विचार करून बोलायला हवं होतंस. सानिकाला वाईट म्हणण्याची काहीच गरज नव्हती. ताई, मी कोणालाही वाईट म्हणत नाहीये. तो तुझ्यासाठी योग्य नाही इतकंच म्हणतेय मी. आणि हे तुला बाबांनीही सांगितलं होतं, तरी तू त्याच्याशी लग्न केलंस? तुला माहितीये बाबा कार्तिकचं जावई म्हणून स्वीकार कधीच करणार नाही. नको करू देत ना स्वीकार, नको करू देत. मला पण काही हौस नाहीये आणि त्यांच्या परमिशनची तर नाहीच नाहीये. त्याच्या नाकावरती टिचून मी तिच्याशी लग्न केलंय. काय केलं त्यांनी? काय करू शकले? त्यांनी माझा अपमान केला ना अपमान. मग मी अशा माणसाची गय करणार नाही. दीपू, मी कदर केली त्यांच्या परवानगीची, त्यांचं मत जाणून घ्यायची. बदल्यात मला काय मिळालं? अपमान. माझ्या कार्तिकला घरी बोलवून बाबांनी अपमान केला त्याचा. मला खोलीत कोंडून ठेवली.
माझं मत जाणून घ्यायचा त्यांनी कधीच प्रयत्न नाही केला. सतत त्यांचे विचार, त्यांची तत्व, अहिंसा, संस्कार एवढंच. माझ्याबद्दल विचार केला त्यांनी कधी? मुलींना घालायला चांगले कपडे नसतील तरी चालेल, पण मुली कशा संस्कारी असल्या पाहिजेत. सतत बाबांच्या तालावर आणि शिस्तीत राहायचं, तसंच वागायचं. ताग आला होता मला सगळ्या ह्या गोष्टीचा. त्यात पडले मी प्रेमात कार्तिकच्या. झालं प्रेम. हे दादा, ते देशपांडे सर असतील ना, ते तुझ्यासाठी. त्यांनी माझा अपमान केलाय. ते माझ्यासाठी कोणीच नाहीये. आणि जर तू त्यांची बाजू घेणार असशील ना, तर तू पण माझ्यासाठी कोणीच नाहीये. हे कार्तिक, काय बोलतोयस? शांत बस, जास्त बोलू नकोस. ए सत्तू, तू मध्ये बोलू नकोस हा. नाहीतर ना आज मी तुझा अपमान करेन, आणि खराब अपमान करेन. मग वाईट वाटेल तुला. आज कोणीच काही बोलायचं नाही. आज फक्त मी बोलणार. मी. तुम्ही फक्त ऐकायचं. काय? फक्त ऐकायचं. काय मिळालं या घरात? फक्त उपेक्षा. या घरात ना कार्तिक वाईट, इंद्रा तेवढा चांगला, एवढंच ऐकायला मिळालंय ना मला. फक्त इंद्रा, इंद्रा आणि इंद्रा. या घरामध्ये फक्त दीपू 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 एवढंच होतं. दीपू किती सॉलिड आहे, दीपू किती ग्रेट आहे, दीपू घरकामात चांगली आहे, दीपूचं वाचन किती चांगलं आहे, दीपू तर रांगोळी पण किती चांगली काढते. आणि सानिका, सानिका म्हणजे मूर्ख, बेजबाबदार, हट्टी पोरगी आहे. हेच ऐकत आलीये मी लहानपणापासून. दीपू, या घरात मला जे प्रेम मिळालं नाहीये ना, तेच प्रेम मला कार्तिकने दिलं. म्हणून केलं मी त्याच्याशी लग्न. हो, ठीक आहे. मग का लपवलंस बाबांपासून? जा ना, जा, सांगून टाक त्यांना. एकदाच काय तो धक्का लागू दे त्यांना. तुझ्यावर जो काही अन्याय झाला ना लहानपणापासून, त्याचा घे बदला. जा ना, जा, सांगून टाक बाबांना. जा. दीपू, मी बाबांना सांगणारच होते. तू थांबवलंयस म्हणून नाही सांगितलं. आणि आता तूच म्हणते सांगून टाक म्हणून. नक्की काय चाललंय ग तुझं दीपू? तू काय गेम खेळतेस माझ्याशी? हे बघ दीपू, तुला जर वाटत असेल ना हे असे गेम खेळून तू मला कन्फ्यूज करशील, तर हा तुझा गैरसमज आहे. मला जेव्हा सांगायचं असेल ना तेव्हा मी सांगेनच ग बाबांना. कारण मला आता परिणामाची चिंता नाहीये दीपू. ह्या घरात मला कुणीच कधी समजून घेतलं नाहीये, कुणीच माझी पर्वा केली नाहीये. बाकी सगळ्यांचं सोड ग दीपू. तू माझ्यासाठी काय केलंयस सांग ना. दादा, तू ना काहीच नाही केलंस माझ्यासाठी. तू कोडेस माहितीये माझ्यासाठी? फक्त एक परवानगी. मला काही करायचं असेल ना, काहीही करायचं असेल ना, तर पहिले तुझी परवानगी घ्यायची. तू भाऊ नाही आहेस रे. परवानगीचा एक शिक्का आहेस, फक्त शिक्का. कार्तिक बस, खूप बोललास. आता मी बोलणार. मध्ये बोललास ना तर माझा हात उठेल. सत्तू, काय करणार आहेस? मारणार आहेस मला? मार ना मग, मार. तू काय सांगणार आहेस माझ्या भावाबद्दल मलाच? जे तुला कधीच दिसलं नाही ना ते. रे, माणूस मोठा होतो तर त्याच्या कामामुळे, मेहनतीमुळे. लुक्क्यासारखा फिरून नाही, घासावी लागते रे. आणि इंद्राने ती घासली आहे म्हणून तो मोठा झालाय. म्हणून लोक सलाम करतात माझ्या दोस्ताला. सत्तू, इंद्रा शांत राहा. आज मी बोलणार आहे. नंतर हवं तर तू मार मला, पण आज मला बोलू दे. कार्तिक, तुझ्या घरात राहतोस ना, ज्या बेडरूम मध्ये सुखाने झोपतोस, ते घर सुद्धा माझ्या मित्राने मेहनतीने बांधलंय. तू जो धंदा करतोयस ना, करतोयस कसला, ज्या धंद्याची वाट लावली आहेस ना, तो सुद्धा इंद्रानेच उभा केलाय त्याच्या मेहनतीने. काय नाही केलं रे यांनी तुमच्यासाठी? वेळ पडली तेव्हा पेपरची लाईन टाकली, गाड्या पुसल्या, लोकांचे डबे पोचवले, तुला आनंदी ठेवण्यासाठी, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी. स्वतः एक वेळ उपाशी राहिला, पण तुम्हाला 2 वेळचं कमी नाही पडू दिलं. त्यामुळे इंद्राला बोलण्याआधी ना, इंद्राने जे काही केलंय ना त्याच्या 1% करून दाखव. आणि मग तुझं एक घाणेरडं तोंड उघड.
झालं तुझं? मला खूप झोप येते आता. हं? मी झोपायला जातो. येणारच रे. इंद्राची झोप उडव ना, तुला झोपच येणार. लाज नाही वाटत ना? तुझ्या या थिल्लर प्रेमामुळे, पळून जाऊन लग्न केल्यामुळे इंद्राला काय भोगावं लागतंय माहितीये तुला? सर तू ऐक, चल. प्रेमाची राख कोणाला देतोस? तुझं खरं प्रेम केलं असतंस ना, तर सानिकाला घरी सोडून आला नसतास. तिला इथे घेऊन आला असतास, नांदवली असतीस. इंद्राने सुधार म्हटल्यानंतर सुधारला असतास, सेटल झाला असतास. तू काय करतोयस? एकटा मजेत फिरतोयस तिला घरी सोडून. इंद्रा, ह्याचं प्रेम बिम काय नाही रे. सगळी नाटक आहे, ढोंगे एक नंबरचा. तू शांत हो आता, खूप झालं. त्याला बोलू आपण. जा मुक्ता, जाऊन झोप तू. कार्तिक, तुला तुझ्या लग्नासाठी मी मदत केली, खोटंही बोलले, सगळं केलं. पण तू आज ज्या प्रकारे दादूशी बोललायस ना, ते पाहून दादू बद्दल तुझ्या मनात किती विष आहे ना हे कळलंय मला. आणि पश्चाताप होतोय तुला मदत केल्याचा. खूप स्वार्थी आहेस तू कार्तिक. स्वार्थी? बोल बाई बोल, तू पण बोल. तूच राहिली होतीस. जो माझ्याशी जसा वागतो ना, मी पण त्याच्याशी तसंच वागणार. त्या सानिकावरती माझं काही प्रेम वगैरे नाहीये. त्या मास्तरला धडा शिकवायचा होता, त्यात ही लग्न करून माझ्या गळ्यात पडली. सगळा लोचा झालाय. काय करू काय कळत नाहीये. आज कोण बोललं मला? तर सत्तू पण बोलला. मॅडम, फोन उचला मॅडम.